अशा पद्धतीने बनवलेला मसाले भात तुम्ही कधी खाल्ला आहे का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये। आज ना संध्याकाळच्या जेवणामध्ये जरासं नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने मसाले भात बनवायचं ठरवलं, जेणेकरून तो चवीला छान पण कमी तिखट आणि जळजळ न करणारा। तर त्यासाठी मी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरे मोहरी आणि 2-3 तमालपत्राची पानं घेतली। त्याच्यानंतर थोडेसे अख्खे मसाले घातले, दालचिनीचा तुकडा आणि थोडंसं लवंग मिरी आणि कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरचीचे काप टाकून छान अशी फोडणी दिली आणि लगेचच उभा चिरलेला कांदा आणि थोडेसे काजूचे तुकडे टाकले। गुलाबी रंग येईपर्यंत छान असे तेलामध्ये परतून घेतले। गाजर बारीक चिरलेलं ते घातलं आणि हिरवा वाटाणा घालून छान असं तेलामध्ये 2-3 मिनिटं परतून घेतलं। आणि मी तांदूळ तर अगोदरच धुवून ठेवला होता, तर त्याच्या अगोदर मी थोडीशी हळद आणि 1 चमचा धनेपूड टाकून मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि तांदूळ धुवून ठेवलेला तो कुकरमध्ये घातला आणि छान 2-3 मिनिटं एकदम मंद आचेवरती तेलामध्ये परतून घेतलं आणि मग त्याला लागेल असं पाणी ओतलं शिजण्यासाठी आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घातली। व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स करून घेतलं कुकरमधलं आणि झाकण लावून छान अशा 2 शिट्ट्या करायला ठेवल्या। तोपर्यंत दूध आणलं होतं, तर दूध तापायला ठेवलं। दूधसुद्धा तापून झालं होतं तोपर्यंत आणि मस्त असा मसाले भात मी संध्याकाळच्या जेवणामध्ये एन्जॉय केला। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लहान मुलांसाठी मसाले भात बनवू शकता। चला, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। चलो बाय।